नमस्कार. मार्गी सिम्प्लिफाईडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. न्यूजपेपरचे जे आपण सिम्प्लिफाईड व्हर्जन ज्याला म्हणलेलं आहे की एखादा महत्त्वाचा टॉपिक तो जर आपल्याला मेन्सला ब्लो झाला एक साधारण 10 मार्काला किंवा 15 मार्काला आपल्याला विचारला गेला की साधारणतः 250-300 शब्दाची आपली नोट बनली पाहिजे, या अनुषंगानं आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि त्यातला आज जे टॉपिक आहे समजा महत्त्वाचं की डेली आपण काय गोष्टी घेतो. आजचा टॉपिक महत्त्वाचा आहे समजा लोकसत्ता. मराठी भाषेत आलेले काही आर्टिकल आहेत आज. त्यामध्ये काय म्हणले लोकसत्ताला की राजद्रोहाचा अतिरेक. जुलिओ रिबेरो रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत की खलिस्तान चळवळीमध्ये काम केलेलं पंजाबमध्ये. त्यांनी आज काय आर्ग्युमेंट मांडलेले आहे ते आपण बघूया. आणि आपल्या एकूण फ्रेम जी आहे आपली सिलेबसची आणि क्वेश्चन पेपरची आजपर्यंतच्या ह्यामध्ये काय मुद्दे आपले त्यामध्ये कवर होत आहेत ते बघूया. की एकूणच सेडिशन म्हणजे काय, राजद्रोह किंवा राष्ट्रद्रोह ही टर्मिनॉलॉजी त्यासाठी वापरलेली आहे. आता दिशा रवीची केस आता रिसेंट झालेली आहे. त्यामुळे मग कोणकोणते मुद्दे आपल्याला त्यामध्ये अपेक्षित आहेत ॲज अ सिव्हिल सर्वंट ॲस्पायरिंग UPSC ॲस्पिरंट म्हणून आपल्याला काही मुद्दे तुमच्याकडून अपेक्षित असणार की राजद्रोहाच्या बाबत तुमचं काय मत आहे आणि आत्तापर्यंत तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे. 124A IPC 124A 124 जो आहे त्याचं तुमचं अंडरस्टँडिंग काय स्वरूपाचं आहे. आणि जर ते सेकंड किंवा पहिल्या GS1 आणि GS2 दोन्ही आहेत. म्हणजे समजा आपल्याला काय विचारलं की सिग्निफिकंट इव्हेंट्स GS1 मधला पार्ट आहे आणि पर्सनॅलिटीज. मग टिळकांवर खटला झालेला आहे, ॲनी बेझंट यांच्यावरती झालेला आहे, महात्मा गांधी यांच्यावरती झालेला आहे खटले. 124 अंतर्गत कोणाकोणाला अटक झालेली आहे हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तर GS1मध्ये विचारलं जाऊ शकतं 10 मार्काला. कॉन्ट्रीब्युशनमध्ये एखादा मुद्दा असं की फक्त ते नाही विचारलं तरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ टिळक हा मुद्दा विचारून झालेला आहे, गांधीजीबद्दल विचारलं गेलेलं आहे. त्यामध्ये साधारण 2-3 ओळीच्या पॅऱ्यामध्ये हे आपल्याला ह्या गोष्टी टाकता येऊ शकतात. आणि GS2मध्ये आपल्याला एक्सटेन्सिव्हली विचारलं जाऊ शकतो टोटल, जे की 124A एवढ्यावरतीच आपल्याला 15 मार्काचा प्रश्न पण ब्लो होऊ शकतो. मग त्याचं आपल्याला त्यासाठी आपल्याला काही केसेसची माहिती लागेल. तर त्या अनुषंगाने आपलं आजचं स्ट्रक्चर असेल आपलं हे जे बोलणं जे आहे आपला व्हिडिओ जो आहे त्याचं की 124A म्हणजे काय, रिबेरो यांनी काय काय मुद्दे मांडलेले आहेत, आत्तापर्यंत केसेस कोणत्या महत्त्वाच्या झालेल्या आहेत ज्यामध्ये 124A बद्दल सुप्रीम कोर्टानं काहीतरी म्हणलेलं आहे, आत्तापर्यंत एक्झिक्युटिव्हचे काय आहे आकलन आहे 124Aचं, आणि कोणकोणत्या इमिनंट पर्सनॅलिटीज आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ज्यामध्ये 124A लागू केलं आहे. आणि नंतर ते त्याचे कोर्टानं काय नेमकं त्याचा अन्वयार्थ लावलेला आहे की विशेषतः 19 बद्दल फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ह्याचा आणि 124Aचा जर संघर्ष झाला तर मग कोर्टाची भूमिका काय आहे जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे. आपल्याला ते प्रूफ लागणार आपण जो मुद्दा मांडतो त्यासाठी की अमुक अमुक केसमध्ये कोर्टानं असं म्हटलेलं आहे. आणि ज्युरिस्ट लोकांचं काय आर्ग्युमेंट आहे समजा की जस्टिस डिफरंट थिंग, ज्युरिस्ट डिफरंट थिंग. अभ्यासक जे आहेत कायद्याचे किंवा कॉन्स्टिट्यूशनचे ह्यांचं काय म्हणणं आहे आपलं हे साधारणतः आपली चर्चा बघूया. काय आहे समजा आज आर्टिकल समजून घेऊ आपलं काय काय म्हणलं आजच्या ह्याच्यात. राजद्रोहाचा अतिरेक आहे टायटल आहे. दिशा रवी व 21-22 अशा स्वरूपाने त्यांनी सुरू केली चर्चा. राजद्रोह, राष्ट्रद्रोह, सेडिशन 3 एकमेकाला इंटरचेंजेबल शब्द आहेत का. सेडिशनची कारवाई, दिल्ली सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. आता ही केस महत्त्वाची आहे की सेडिशन आणि 19 जो आहे तो त्याच्यामुळं काय होतं की सत्र न्यायालयाचा जरी निर्णय असला तरी त्याची चर्चा जास्त होते. म्हणजे हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाही आहे दिशा रवीच्या केसमधला, हा दिल्ली सत्र न्यायालयाचाच केस निकाल आहे. तरी पण त्याची चर्चा जास्त आहे कारण त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत आजच्या एक्सप्रेसमध्ये पण याबाबत डिटेल लिहून आलेलं आहे की जस्टिस राणा यांचा आर्ग्युमेंट काय आहे की डिसेंट जे आहे तो कोर आहे का तुमची डेमोक्रेसी इव्हॉल्व्ह होण्याचा जो आहे तो. चिदंबरम यांचा आर्टिकल आजचं एक्सप्रेसचं वाचलं तर ते लक्षात येईल. त्यांनी रेफरन्समध्ये काय काय म्हणलं आहे. 1908 लोकमान्य टिळक 6 वर्षाची शिक्षा आहे. हे दुसरा खटला आहे. 1897ला पण त्यांना 18 महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे लोकमान्य टिळकांना ह्याच 124 अंतर्गतच. कारण वृत्तपत्रांमध्ये लिहिलेले लेख होते की ब्रिटिश गव्हर्नमेंटबाबत टीका करणारे. आणि मग ते सिडिशन आहे का हे ना स्ट्रॅची नावाचे न्यायाधीश होते, स्ट्रॅची बॉम्बे हायकोर्टाचे. मग त्यांनी दिलेला आर्ग्युमेंट आहे का. आणि टिळकांचा मुद्दा आहे की त्याच्यावरती जे मुख्य न्यायालय आहे तिथं मी निर्दोष साबित होणार आहे आणि ते 6 वर्षाची शिक्षा आहे 1908 ते 1914. पुढं म्हणलेला मुद्दा काय त्यांनी की जिथून हे आपण घेतलं आहे समजा आता ही काही कॉलोनियल लिगसीच आहे का 124A जे आहे ते. ब्रिटनमध्ये राजद्रोह अदखलपात्र गुन्हा समजला जाईल त्या काळात. अदखलपात्र जे म्हणलं की कॉग्निझेबल आहे का, म्हणजे कॉग्निझेबल आणि बेलेबल 2 टर्म असतात. दखलपात्र गुन्हा, अदखलपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र गुन्हा आणि जामीनपात्र गुन्हा. म्हणजे आपले टिपिकल टर्मिनॉलॉजी लागेल आपल्याला की कायद्याच्या परिभाषेत बोलायचं म्हणलं तर. कमाल शिक्षा 2 वर्षाची ब्रिटनमधले मुद्दा आहे. आणि 2009मध्ये त्यांनी तो रद्द केला. 2009मध्ये आहे ते की त्यांनी तो चार्ज म्हणजे ते कलमच काढून टाकलेलं आहे सेडिशनचं जे आहे ते. आणि आपण अजून कंटिन्यू केलं आहे का ते, जे की आपण काढायला पण असं काही लोकांचं मत आहे. भारतात वॉरंट विना अटक करण्याचा अधिकार आहे. भारतात 124A अंतर्गत की वॉरंट नसलं तरी अटक करण्याचे अधिकार आहेत. हे रुबेरोने मानलेला मुद्दा आहे. अप्रिती म्हणजे काय ह्याचा त्याचा मेन कन्सर्न आहे की डिसअफेक्शन क्रिएट केलं
हा साधारणतः आरोप ठेवला जातो की स्टेट गव्हर्नमेंटबद्दल डिसअफेक्शन क्रिएट केलं, ज्याला अप्रिती हा शब्द त्यांनी वापरला आहे मराठीमध्ये. तर मग म्हणजे नेमकं काय, ह्याची वेग आहे हे कन्सेप्ट, ह्याची काही व्याख्या नाही आहे की काही काही खटल्यामध्ये केस बाय केस सुप्रीम कोर्टानं काय मध्ये मांडले, जे आपण पुढं कंटिन्यू बघूया. त्यांनी केदारनाथ सिंग खटल्याचा उल्लेख केला, 1962चा खटला आहे केदारनाथ सिंग बिहारचे होते. त्याच्यात सुप्रीम कोर्टानं काय मुद्दे मांडलेले आहेत की वाद काय आहे, अनुच्छेद 19(1) 19(2) आणि 124(अ) म्हणजे 3 जे आहेत 19(1) आणि 19(2) याच्या विरुद्ध 124(अ) हा जर संघर्ष उभा राहिला तर मग नेमकं काय मुद्दा असेल की केदारनाथ सिंग यांनी काँग्रेस गव्हर्नमेंटबद्दल काही गोष्टी बोललेल्या होत्या की ज्या काँग्रेसच्या लोकांचा असा आरोप होता की त्या असंसदीय आहेत आणि गव्हर्नमेंट उलटून टाकण्याच्या अशा प्रकारची ही परिभाषा आहे. आणि त्याविरोधात जे खटला झालेला तर सुप्रीम कोर्टानं काय काय म्हणलं की सत्ताधारी पक्षाविषयीची टीका, नापसंती एवढाच जर एखाद्या व्यक्तीचा लेखन आणि भाषणाचा अर्थ होत असेल तर 124(अ) अंतर्गत कारवाई होऊ शकत नाही. परत एकदा वाचतो काय म्हणलं की सत्ताधारी पक्षाविषयी टीका, म्हणजे त्यावेळेचं जे काँग्रेस गव्हर्नमेंट आहे त्याच्याविषयी टीका आणि नापसंती व्यक्त करणं एवढाच जर हेतू असेल किंवा एवढाच त्याचा अर्थ होत असेल, इन्क्लुडिंग काय लेखन किंवा भाषण, समजा तुम्ही एखादा आर्टिकल लिहिले न्यूजपेपरमध्ये किंवा पब्लिक स्पेसमध्ये अशा प्रकारचं भाषण केलं आहे तर 124 अंतर्गत कारवाई होऊ शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये मांडलेला मुद्दा आहे. आर्टिकलमध्ये पुढं त्यांनी काय म्हणलं की केदारनाथचा आधार काय आहे, नियर वर्सेस मिनासोटा राज्य 1931 USA मधली केस आहे. नियर वर्सेस स्टेट ऑफ मिनासोटा वर्सेस नियर. आणि पहिला अमेंडमेंट अमेरिकेतली ह्यासाठीच आहे, पहिली फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, जे अमेरिकन नागरिकाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट आहे. एक्सप्रेशन, ज्या प्रकारचे त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात टी व्हीवरचे असतील किंवा आहे, आणि ज्या प्रकारे ते पॉलिटिशियन आणि एकूणच गव्हर्नमेंटची ज्या प्रकारे खिल्ली उडवतात त्या लेवलचं ते पोचलेलं आहे का, फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनचा तो इपिटमी आहे का अमेरिकन इन्स्टिट्यूशन जे आहे ते. आणि फर्स्ट अमेंडमेंटबाबत तेवढे लोक सेन्सिटिव्ह कशाप्रमाणे असतात, आत्ता पण ट्रम्पच्या अनुषंगानेही खूप चर्चा त्याबद्दल झालेली आहे फर्स्ट अमेंडमेंटबाबत. अमेरिकन राज्यघटना जे म्हणले आणि हक्कांची सनद बिल ऑफ राईट्स त्यामध्ये केलेला तो फरक होता पहिल्या अमेंडमेंट म्हणलं आहे. त्यावेळेस मॅडिसन यांनी, जेम्स मॅडिसन यांचं महत्त्वाची भूमिका आहे कुठलीही पहिली अमेंडमेंट तयार करण्यामध्ये. त्यात त्यांनी काय म्हणलेलं होतं की काही लोक असं बोलत असतील तर त्याकडे लक्ष देऊ नका, आणि आपण जे फ्रूटफुल आणि फळांची उपमा वापरली होती की काही फांद्या छाटाच्या नादात आपण फळं गमावून बसू, अशा अर्थात त्यांनी हे केलं की त्यांची वाढ तशी होत असेल तर होऊ द्या, फारसं लक्ष देऊ नका, जे आपल्या हाती फळं लागणार आहेत त्याबद्दल आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर त्या फांद्या छाटाच्या नादात आपण फळं गमावून बसू. हे ते त्यांनी उपमा अर्थाने वापरलं होतं. जेम्स मॅडिसन जे आहे की पहिल्या अमेंडमेंटमधलं महत्त्वाचं नाव आहे. 2016 नंतर 124 अंतर्गत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रेबेरोननी मांडलेलं निरीक्षण आहे की 2016 नंतर म्हणजे इयरली समजा काय NCRBचा डाटा असतो, क्राईम रेकॉर्ड ब्युरो, म्हणजे कोणकोणत्या अंतर्गत ह्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल होतात ह्याची चर्चा ते दरवर्षी आपल्याला तो रिपोर्ट मिळतो. कॉलिन गॉन्साल्विस नावाचे वकील आहेत, मानवाधिकार कार्यकर्ते, त्यांनी काय म्हणलं की 124 अंतर्गत कारवाई ही जर विनाकारणाने अनाठायी ठरली, म्हणजे कोर्टाचं तसं निरीक्षण आलं, निकाल आला की असं करायची गरज नव्हती पण तरी पण प्रशासनानं, पोलिसांनी, एक्झिक्युटिव्हने असं केलं आहे तर त्याला दंड ठोठावला पाहिजे. हे गॉन्साल्विस यांची मागणी होती. अर्थात ती काय मान्य झालेली नाही आहे, पण एक व्ह्यू म्हणून त्यांनी ती प्रेझेंट केली. तर ही साधारणतः 124 ह्या आर्टिकलबद्दल बोललं आहे. आता ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला सूचना मिळाली, आता आपण काय गोष्टी बघायला पाहिजेत हे त्यातले मुद्दे आहेत की काय सिडिशन म्हणजे काय. सगळ्यात पहिलं व्याख्या पाहिली पाहिजे की 124A मध्ये काय म्हणलं आहे बाबा, राजद्रोह म्हणजे एक्झॅक्टली काय वर्डिंग आहे, काय म्हणलेलं आहे. ॲन ऑफेन्स कमिटेड व्हेन एनी पर्सन बाय वर्ड्स, एका व्यक्तीनं असा केलेला गुन्हा की बाय वर्ड्स, शाब्दिक जे असेल ते, आयदर स्पोकन ऑर रिटन, लिहिलं असेल किंवा भाषण केलं असेल, ऑर बाय सायन्स ऑर बाय व्हिजिबल रिप्रेझेंटेशन, किंवा हातवारे केले असतील, व्हिजिबल रिप्रेझेंटेशन दृश्य परिणाम ज्याला म्हणले, असं कोणतंही वर्तन, ऑर अदरवाईज ब्रिंग्स ऑर अटेम्प्ट टू ब्रिंग इन टू हेट्रेड अँड कंटेम्प्ट ऑर एक्साइट ऑर अटेम्प्ट टू एक्साइट डिसअफेक्शन टुवर्ड्स द गव्हर्नमेंट. नेशन म्हणलेलं नाही आहे किंवा स्टेट म्हणलेलं नाही, गव्हर्नमेंट असं म्हणलं आहे की शासनाप्रती जर एखादं हेट्रेड उत्पन्न किंवा निर्माण करण्याचा हेतूनं आणि तशा प्रकारचं वर्तन जर झालं, बोलून, लिहून, साईन लँग्वेजनं, अदरवाईज म्हणजे इतर कुठल्याही प्रकारे, समजा असीम त्रिवेदीची केस होती की त्यांनी कार्टून काढलेलं आणि त्याच्याविरोधात सिडिशन टाकलेलं, सिडिशनचा गुन्हा की बंगालमधले होते ते, तर मग म्हणजे चित्र जरी काढलं तरी पण ते तसा ऑफेन्स होऊ शकतो. म्हणजे कोणतीही कृती ज्या अर्थी तुम्ही गव्हर्नमेंटला तुम्ही डिसअफेक्शन क्रिएट करायचा प्रयत्न करता, त्यासाठी आपल्याला शब्द आहे अप्रिती. एस्टॅब्लिश्ड बाय लॉ इन इंडिया, कुठलं गव्हर्नमेंट जे कायद्याने स्थापित आहे, विधीद्वारा स्थापित राज्य जे आहे, जे आपले ओथचाच भाग आहे ते की विधीद्वारा स्थापित असलेलं राज्य. आणि त्याच्यामध्ये काय काय म्हणलं आहे की डिसअफेक्शन इन्क्लूड्स डिसलॉयल्टी अँड ऑल फिलिंग्स ऑफ एनिमिटी, शत्रुत्वाच्या सगळ्या भावना
आणि निष्ठा नसणे डिसलॉयल्टी म्हणले की हे साधारणतः डिसअफेक्शनचा स्कोर आहे, जे की 124A केलेलं डेफिनेशन आहे. पनिशमेंट काय काय समजा ह्यामध्ये म्हणलं की आपल्याला समजा प्रिलियमच्या अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत की एन्व्हायरमेंटच्या सेक्शनबद्दल काय विचारलं, एन्व्हायरमेंट ॲक्ट वेगवेगळे आहेत ते. समजा 124A आपल्याला काही विधान दिली की काय नेमकी हे किती आहे, शिक्षा किती आहे, तर त्यामध्ये काय म्हणलं की नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, अजामीनपात्र गुन्हा आहे 124A अंतर्गत. 3 years to लाईफ टर्म, किमान 3 वर्ष आणि जास्तीत जास्त कायमस्वरूपीचे म्हणले की लाईफ टर्म जे आहे. फाईन मे बी ॲडेड ऑर असतं आणि किंवा ऑर असतं की म्हणजे सश्रम कारावासाची शिक्षा अधिक दंड किंवा दंड आणि सश्रम कारावास असं म्हणलेला मुद्दा आहे. बार्ड फ्रॉम गव्हर्नमेंट जॉब, की जर तुमचा गुन्हा दाखल झाला सिद्ध झाला तर तुम्हाला कोणत्याही शासकीय नोकरीला तुम्हाला अप्लाय करता येत नाही आहे. आणि बिना वॉरंट अटक करण्याचे अधिकार, जो मगाशी म्हणलेला मुद्दा होता की 124 अंतर्गत कोणकोणत्या शिक्षा आणि अधिकार स्टेटला एक्झिक्युटिव्हला मिळतात, हा साधारणतः 124ची चर्चा आहे. मग आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजा पाहायचं म्हटलं की हे कुठून आलं 124A जे आहे ते काय म्हणलं आहे. इनिशियली 113 थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले पिनल कोड 1937, 1937 सुरुवात जी आहे ती ड्राफ्टिंग करण्याची कोडची संहिता ज्याला म्हटलं आहे, त्यात ते 113 नंबरचं कलम होतं, पण काही कारणानं ते ॲडिशन केलेलं नाही आहे. शेवटी 1870 ते ॲड झालं. फायनली ॲडेड इन 1870 सजेशन बाय जेम्स स्टीफन. कारण काय होतं, ड्यू टू वहाबी ॲक्टिव्हिटीज नॉर्दर्न प्रॉविन्स म्हणजे साधारणतः म्हणजे आत्ताचा जो उत्तर भारत आहे तिथं वहाबी चळवळीचं जे लोकप्रियता होती. आणि काय म्हणलं आहे की प्रिचेस वुड इन्साइट रिलिजियस वॉर, की मुस्लिम वहाबी चळवळ जी आहे तिनं जर रिलिजियस वॉरचा प्रयत्न केला आणि आपली सत्ता इथली उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे 124A आपण तरतूद केली पाहिजे. या अनुषंगाने 1870 ते IPC समाविष्ट झाले. भारतीय दंड विधान संहिता ज्याला म्हटले, भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड. 1898 अमेंडमेंट झाले त्यात, म्हणजे आत्ताचं जे स्ट्रक्चर आहे ते साधारणतः 1898 फिक्स झाले. त्यानंतर फारसे त्याच्या वर्डिंगमध्ये किंवा जे टेक्स्ट आहे त्यामध्ये फारसा बदल केलेला नाही. 1898 करंट स्टँड व्हेरी मच सिमिलर विथ 1898. काय म्हणलं आहे की प्री इंडिपेंडन्स काय खटले आहेत समजा महत्त्वाचे की 124A काय म्हणलं आहे. क्वीन एम्प्रेस वर्सेस जोगेंद्रचंद्र बोस. जोगेंद्रचंद्र बोस काय म्हणले, बेंगाली न्यूजपेपर आहे त्यांचा स्वतःचाच होता, त्यात त्यांनी लिहिलेलं क्रिटिसाइज एज ऑफ कन्सेंट बिल 1891. संमती वयाचं विधेयक होतं की इथं बेहरामजी मलबारे आणि एकूणची चर्चा होते की संमती वयाचं विधेयक जे आहे की बालविवाह आणि त्याच्या अनुषंगाने जरट विवाह जे आहेत आणि मग शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि हे अनुषंगाने केलेली चर्चा होती. त्यामध्ये एज ऑफ कन्सेंट ज्यासाठी प्रणय प्रभाव नावाचं नाटक लिहिलेलं, त्यामध्ये त्यांनी क्रिटिसाइज केलं होते काय हे फोर्स्ड युरोपियनायझेशन, की हे बलाचा वापर करून तुम्ही आमच्या भारताला युरोपीयकरण करताय का भारताचं, हा त्यांनी त्यांच्या आर्टिकलमध्ये मांडलेला मुद्दा होता. त्यावेळेस त्यांना जे काय म्हणलं की अटक केल्यानंतर सोडून दिला, जो बेल जो आहे तो झालेला आहे. काय म्हणलं आहे डिसअफेक्शनचं त्यामध्ये अर्थ लावलेलं काय, फिलिंग कॉन्ट्ररी टू अफेक्शन, इन अदर वर्ड्स डिसलाईक ऑर हेट्रेड. डिसलाईक किंवा हेट्रेडचा जो मुद्दा आहे तो. जस्टिस स्ट्रॅची वायडन 124A अंडरस्टँडिंग इन टिळक केस, कधीची 1897ची केस आहे की त्यांनी त्याचा स्कोप वाढवला 124A की कोणकोणत्या गोष्टी 124A समाविष्ट होऊ शकतात, कोणत्या वर्तन कोणत्या कृती. ते स्ट्रॅची होते, स्ट्रॅची आयोग पण होता आपला दुष्काळासंबंधी नेमलेला स्ट्रॅची आयोग जो आहे तो. फिलिंग ऑफ एनिमिटी हा त्यांनी मांडलेला मुद्दा आहे की ॲडिशन जे आहे ते स्ट्रॅचींनी आहे का, की शत्रुत्वाची भावना हे करणे किंवा असंतोषाचे जनक ज्यांना म्हणलेलं आहे टिळकांना, मग त्यांच्या लेखनामुळे तसं त्या प्रकारचे चार्जेस लावलेत का. 18 months ऑफ रिग्रस इम्प्रिझनमेंट, सश्रम कारावासाची शिक्षा केली होती 1897ला. त्यानंतर परत टिळकांचीच केस आहे 1908ची, काय म्हणलं आहे बर्मा 6 वर्षाची शिक्षा केली ह्याच्याच अंतर्गतच 124A अंतर्गतच लोकमान्य टिळकांना. त्यावेळेस पण वेगवेगळे आर्टिकल्स लिहिले होते न्यूजपेपरमध्ये जे म्हणलेल्या मुद्द्यात. 1922 महात्मा गांधी यंग इंडियामध्ये त्यांनी काय आर्टिकल लिहिले होते आणि त्यांच्यावर केस झालेली. त्यावेळेस पण 124A अंतर्गतच त्यांना शिक्षा सुनावली. 6 वर्षाची सुनावली आहे, पण 2 वर्षात तुमचं वर्तन चांगलं आहे त्यामुळं सोडून दिले. 24च्या आसपास जे आहे ते त्यांचे सहकारी होते शंकरलाल बँकर, यंग इंडिया जे आहे त्यासोबत काम करणारे, त्यांच्यावर पण 124A दाखल झालेला होता. या व्यतिरिक्त कोण आहेत समजा ॲनी बेझंट यांच्यावरती पण 124A लागलेला, म्हणजे प्रिलियमला अशा भेट विचारू शकतात की 124A पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींवर या कलमाला म्हणजे या अंतर्गत अटक करण्यात आली होती किंवा खटला दाखल झाला होता. टिळक, गांधीजी, ॲनी बेझंट आणि इतर जे लोक असतील ते समजा, तर त्याचं आपलं स्पेक्ट्रमधलं अंडरस्टँडिंग आपण समजून घेतलं पाहिजे. गांधीजींनी त्याबद्दल काय म्हणलं आहे, रिप्लाय जो दिलेला आहे की माझ्यावर 124 अंतर्गत खटला दाखल केला, आनंदाची गोष्ट आहे. प्रिन्स अमंग द पॉलिटिकल सेक्शन ऑफ IPC डिझाईन टू सप्रेस लिबर्टी ऑफ सिटिझन, नागरिकांच्या स्वातंत्र्याला बाधा आणणे, त्याचं दमन करणे, ह्यासाठी जे IPCमध्ये वेगवेगळे सेक्शन आहे त्यातला प्रिन्स आहे हा 124A जो आहे तो. हे गांधीजींचं आकलन आहे, बॅरिस्टर गांधीजी.
प्रिन्स अमंग पॅट्रियट हे त्यांनीच म्हणलं आहे बोस यांना. प्रिन्स टर्मिनॉलॉजी आहे ती प्रिन्स अमंग पॉलिटिकल सेक्शन्स ऑफ IPC. महात्मा गांधी 1922मध्ये म्हणलेला मुद्दा आहे. त्यानंतर समजा पोस्ट इंडिपेंडन्स काय महत्त्वाच्या केसेस आहेत, कोण कोण आहेत, अरुंधती रॉय आहेत, प्रवीण तोगडे आहेत, असीम त्रिवेदी आहेत. कुडनकुलमचा जो प्रकल्प आहे आपला ह्याचा तमिळनाडूमधला अणुऊर्जा प्रकल्प, तर त्यात साधारणतः 9,000पेक्षा जास्त लोकांना 124A लावलेलं, त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्याला, की प्रकल्पाला विरोध करणं आणि 124A हा जो मुद्दा आहे तो, की म्हणजे रिस्पेक्टिव्ह द गव्हर्नमेंट 124चा यूज कशाप्रकारे होतो हा म्हणलेला मुद्दा आहे त्यातला. 1950मध्ये काय म्हणलं की पहिली केस साधारणतः म्हणजे सुरुवात कुठपर्यंत झाली, की इव्हॉल्युशन कसं झालं समजा काही केसेस आपण मुद्दे बघूया. ऑब्जेक्शनेबल बट रेल इन ऑर्गनायझर, RSSचं जे माउथपीस होतं ऑर्गनायझर, त्यामध्ये काही होत्या आणि मग त्याच्या अंतर्गत 124 अंतर्गत ती केस झाली. ब्रिजभूषण वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली. ब्रिजभूषण त्याचे संपादक होते का, पब्लिशर आणि संपादक ह्या दोघांना त्यामध्ये हे केलं का, वर जसं गांधीजी आणि बँकर, गांधीजी लिहिणार आणि बँकर प्रकाशक होते का. दुसरी केस आहे रोमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास. क्रॉस रोड नावाचं मॅगझिन होतं रोमेश थापर यांचं, आणि ते स्टेट ऑफ मद्रासमध्ये त्यामध्ये की तुम्ही काही गोष्टी छापलेल्या आहेत ज्या 124A अंतर्गत आम्हाला असं वाटतं की ते डिसअफेक्शन आहे आणि स्टेट विरोधात गव्हर्नमेंट विरोधात तुम्ही ह्या गोष्टी करताय. आणि या दोन्ही केसमध्ये सुप्रीम कोर्टानं गव्हर्नमेंटची साईड घेतलेली आहे का 124A बाबतचं जे मुद्दे आहेत ते. मग ह्याच्यातून फर्स्ट अमेंडमेंट आली का, म्हणजे ह्याच्यामुळं फर्स्ट अमेंडमेंट करावी लागली असा मुद्दा आहे. की स्टॉर्मी 16 डेज नावाचं नवीन पुस्तक आलं आहे, त्याबद्दल पण ह्याची खूप चर्चा आहे की पहिले अमेंडमेंट आणि 1.24A कॉलोनियल लिगसी आहे का याबाबत डिबेट आहे. इथे काय म्हणलं आहे, फर्स्ट अमेंडमेंट 1951 1902मध्ये काही बदल करण्यात आले. रिप्लेस अंडरमायनिंग द सिक्युरिटी ऑफ स्टेट विदिन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऑर्डर, म्हणजे स्टेटची सुरक्षितता त्याचबरोबर पब्लिक ऑर्डर महत्त्वाची आहे. म्हणजे पब्लिक ऑर्डर काय, ऑर्डरचा अर्थ काय, लॉ अँड ऑर्डर आपण म्हणलं की कोणा सब्जेक्ट आहे तो, स्टेट लिस्टमधला सब्जेक्ट आहे लॉ आणि ऑर्डर, पोलीस जे आहेत लोक. मग लॉ अँड ऑर्डरबाबत म्हणजे लॉ अँड ऑर्डरला जर धक्का लागला तर मग 124A अंतर्गत केस होणार का. मग काय म्हणलं आहे की आपल्याला विशाल भारद्वाज यांनी सांगितलं जिसका लॉ आहे उसका ऑर्डर, हैदरमधली चर्चा आहे. केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार ही महत्त्वाची केस आहे की आतापर्यंत म्हणजे सगळीकडे कोट केले जाते, वेगवेगळे आर्टिकल न्यूजपेपरमध्ये लिहायला आले किंवा आपल्या मेन्समध्ये लेखनामध्ये, तर हे मस्ट आहे. काय म्हणलं आहे, केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल 1962चा. 124A इज कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड, संवैधानिक आहे, ते असंवैधानिक आहे असं आम्ही म्हणत नाही. बट काय म्हणलं आहे, लिमिट्स ॲप्लिकेशन इन्व्हॉल्विंग इंटेन्शन ऑर टेंडन्सी टू क्रिएट डिसऑर्डर, डिस्टर्बन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर ऑर इन्साइटमेंट ऑफ व्हायलन्स, की म्हणजे डिसअफेक्शनची त्यांनी हे कोर्स कमी केला का, त्याची जी व्याप्ती आहे ती कमी केली का ह्या 3 घटनांमध्ये. काय काय म्हणलं, इंटेन्शन ऑर टेंडन्सी टू क्रिएट डिसऑर्डर, केऑस, तुमचा केऑस करायचा तुमचा हेतू आहे का, किंवा तुमची टेंडन्सी प्रवृत्ती तशा प्रकारची आहे का किंवा हेतू आहे का. इंटेन्शन आणि टेंडन्सी 2 शब्द वापरलेत. किंवा लॉ अँड ऑर्डर डिस्टर्बन्स करायचा तुमचा हेतू किंवा टेंडन्सी आहे का प्रवृत्ती. आणि इन्साइटमेंट ऑफ व्हायलन्स, की तुम्ही हिंसेला चिथावणी देताय का, हिंसेला चिथावणी देता. तर हे जर झालं तर मग तुम्हाला 124A अंतर्गत तुम्हाला अटक केली जाऊ शकते. हे सुप्रीम कोर्टाचं आर्ग्युमेंट आहे. पुढची केस काय आहे समजा महत्त्वाची, बलवंत सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, सुप्रीम कोर्टाने 1995मध्ये दिलेला मुद्दा आहे. त्यामध्ये काय म्हणलं आहे, मेयर स्लोगनरिंग विच इवोक्ड नो पब्लिक रिस्पॉन्स डिड नॉट अमाऊंट ऑफ सेडिशन. नुसत्या घोषणा दिल्या मी आणि त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे किंवा कोणी ऐकतच नाही आहे किंवा त्यामुळे कुठल्याही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होत नाही आहे, तर ते सेडिशन अंतर्गत येत नाही. हे सुप्रीम कोर्टाने 1995 सांगितलेला मुद्दा आहे. काय की खलिस्तानविषयी काय घोषणा दिल्या होत्या ते बलवंत सिंग केसमध्ये, आणि मग त्याच्यासाठी 124A अंतर्गत लावून त्यांना अटक केली होती. आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने म्हणले की नुसत्या घोषणा दिल्या ज्याचं कोणी ॲड्रेस करत नाही आहे, कोणी लक्ष देत नाही त्याकडं, किंवा त्यांना कुठल्याही लॉ अँड ऑर्डरचा किंवा व्हायलन्सचा काही चेतावणी वगैरे भेटत नाही आहे, तर मग अशा वेळी आपण 124 आपण वापरू शकत नाही एक्झिक्युटिव्ह येते. पंकज बुटालिया वर्सेस सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, रिसेंट केस आहे 2015ची. त्यामध्ये काय म्हणलं आहे, इंटेन्शन इज इम्पॉर्टंट. तुमचा हेतू काय आहे, हेतू पण तेवढाच महत्त्वाचा आहे, कृती आणि हेतू दोन्ही प्रकारचा आहे. की तुमच्या डोक्यात काय आहे नेमकं, की स्टेट लॉ उलथरून टाकणं अशा प्रकारचं तुमचं तशा प्रकारचे विचार आहेत का. मग आता 124 असावं का नसावं याबाबत बरेचसे मुद्दे लिहून आलेले आहेत. आता सगळ्या एकूणच वातावरण आणि केसेस ज्या प्रकारे होत आहेत 124Aच्या सेडिशनच्या ज्या आहेत त्या. काय म्हणलं आहे, सपोर्टमधले मुद्दे काय आहेत. समजा आपण म्हणलं आहे तुम्हाला असा प्लेन प्रश्न आला की तुमचं काय मत आहे 124Aचं, मग सपोर्टचे मुद्दे आणि अगेन्स्टचे मुद्दे दोन्ही सांगितले पाहिजेत आणि तुमचं जे कन्क्लुजन असेल ते ॲज अ सिव्हिल सर्वंट म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे. कॉम्बॅटिंग अँटीनॅशनल सिसेशनिस्ट अँड टेररिस्ट एलिमेंट, राष्ट्रविरोधी, फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी 124A आवश्यक आहे. दुसरा मुद्दा काय म्हणलं आहे, प्रोटेक्ट इलेक्टेड गव्हर्नमेंट फ्रॉम अटेम्प्ट टू ओव्हरथ्रो, लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार
एस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्याने विधिवत जे स्थापन झाले ते उलथवून टाकणे हे रोखायचं असेल तर 124 हे पाहिजे. स्टॅबिलिटी ऑफ स्टेट, स्थैर्य देणं जे आहे, जर आपण 124 हे काढून टाकलं आणि त्यातून लॉ अँड ऑर्डर किंवा व्हायलन्स आणि स्थैर्याचा मुद्दा झाला निर्माण, तर मग ते स्टेटसाठी अडचणीचं ठरू शकतं का. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इन्व्हाइट पिनल ॲक्शन, जर कोर्टाच्या अवमानासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. आता प्रशांत भूषण यांची केस होती की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला तर शिक्षा होऊ शकते, तर कंटेम्प्ट ऑफ गव्हर्नमेंट केल्यासुद्धा शिक्षा झाली पाहिजे असं आर्ग्युमेंट आहे. ही निरीक्षण आहेत, म्हणजे ऑब्झर्वेशन इज नॉट जस्टिफिकेशन. मी हे निरीक्षणं मानतो, याचा अर्थ मी हे सगळे मान्य करतो असं नाही आहे. तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे की निरीक्षणं कशी आपण पाहिली पाहिजेत आणि जे न्यूजपेपरमध्ये येते ते कसं लक्षात ठेवलं पाहिजे. माओइस्ट इन्सर्जन्सी अँड पॅरलल गव्हर्नमेंट ओपनली ॲडव्होकेट ओव्हरथ्रो गव्हर्नमेंट, म्हणजे पॅरलल गव्हर्नमेंट चालतं का जिथं लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचे स्टेट आहेत. आपला सिलेबसचा पण भाग आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असणारे काही राज्य आहेत किंवा त्यामध्ये काही जिल्हे आहेत तशा प्रकारचे जिथं पॅरलल गव्हर्नमेंट चालतं त्यांचं, माओवाद्यांचं, आणि ते जे पब्लिकली इन्वोक करत असेल की सरकार उलथून टाकणं, तर ते स्टेटसाठी आणि एकूणच देशाच्या स्थैर्यासाठी अडचणीचं आहे का. रॉंगली इन्वोक इन सम केसेस डझंट मीन ॲबॉलिश, की काही केसमध्ये त्याचा गैरवापर झाला याचा अर्थ असा नाही की ते डिलीटच करा. म्हणजे काही केसमध्ये त्याचा गैरवापर झाला असं आपल्याला इतिहास पाहिल्यावर लक्षात येतं, पण याचा अर्थ असा होत नाही की 124 हे ॲबॉलिश करा. त्याच्या तुम्ही काही त्याच्यावर मर्यादा टाका, त्याच्या प्रोसेसबद्दल काही गोष्टी तुम्ही डिफाईन करून ठेवा. डिसअफेक्शन म्हणजे काय हे डिफाईन करा आणि त्याचा वापराबाबत थोडेसे नवीन प्रोसिजर किंवा काही मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला न्यायपूर्ण मार्गाने काही टाकता येतात का ते आपण पाहिलं पाहिजे. अगेन्स्ट काय आहे, समजा अगेन्स्टचा मुद्दा आहे की 124 हे नसलं पाहिजे. काय म्हणलं आहे, रिलिक ऑफ कॉलोनियल लेगसी, वासाहतिक वारशाचे हे सगळे अवशेष आहेत का. आता हे डिबेटेडचा मुद्दा आहे की बरं, म्हणजे कॉमन असं परसेप्शन आहे की किंवा असं मानलं जातं की 124 म्हणजे मेकॉले आणि एकूण जे आहे ते, पण कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जेव्हा आपण जे स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949 त्यामध्ये हे नव्हतं, IPC होतं आणि फर्स्ट अमेंडमेंटमुळं ते अजून स्ट्रॉंग झालं का, जे की रुद्रदमन सिंग यांचा आर्ग्युमेंट आहे की आता त्यांचं स्टॉर्मी 16 डेज नावाचं पुस्तक आलं आहे, त्यात त्यांनी नेहरूंचे काही लेटर्समधले काही वाक्य उद्धृत केलेत की नेहरूंनी चीफ मिनिस्टरला काही लेटर लिहायचे दर ठराविक अंतरानं सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना. त्यामध्ये त्यांनी म्हणलं की काही वेळेस जर कॉन्स्टिट्यूशन आपल्या मार्गात आपल्याला जे करायचं आहे त्यामध्ये जर कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स जर आड येत असतील तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करावा लागेल. पण हे कोणत्या कंटेक्समध्ये म्हणलं हे महत्त्वाचं आहे. लँड अबॉल्युशनबाबत बरीचशी चर्चा होती, केदारनाथ सिंग किंवा बाकीच्या केसेस आहेत त्यामध्ये कसं होतं की जमीनदारीचं निर्मूलन करणं आणि जमिनीचं पुनर्वाटपाचे काही मुद्दे आहे का, किंवा म्हणजे स्टेटची जी कमिटमेंट आहे, नेहरू गव्हर्नमेंटची जी कमिटमेंट होती की इकॉनॉमिकल आणि सोशल जस्टिस ह्यासाठीची, मग त्यावेळेस दरवेळेस मग ते प्रॉपर्टीचा जो राईट आहे तो आपण फंडामेंटल राईट होता पूर्वी आणि नंतर तो लिगल केला फक्त, ह्या अनुषंगाने की प्रत्येक वेळी कोर्टाकडे जाणं जे आहे आणि त्या अनुषंगाने मग 124 हे कंटिन्यू झालं आहे का, हे रुद्रदमन सिंग यांचा आर्ग्युमेंट आहे. स्टेट कॉन्स्टिट्युशनली गॅरंटीड फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, 19नं जे आपल्याला बहाल केलेले अधिकार आहेत, भाषण आणि उच्चार स्वातंत्र्य जे आहे त्याच्याही विरोधात आहे. याचा एकच त्याचा मुख्य त्याचा कन्सेंट आहे. डिसेंट अँड क्रिटिसिझम इसेन्शियल फॉर व्हायब्रंट डेमोक्रेसी, की डेमोक्रेसी ही चर्चेतून चालणाराच फॉर्म आहे गव्हर्नमेंटचा आणि वेगवेगळे आयाम आपल्याला कळले पाहिजेत, वेगवेगळे व्ह्यूज कळले पाहिजेत आणि विरोधी असणं वेगळं आणि वेगळं असणं वेगळं, म्हणजे अपोजिट इज डिफरंट आणि डिफरंट ओपिनियन इज डिफरंट थिंग. म्हणजे डिफरंट असणं हे अपोजिट असणं नाही आहे, म्हणजे वेगळ्या मार्गाने जाणं हे विरोधी मार्गाने नाही आहे. हा त्यातला मुद्दा आहे की आपण सगळे मतं त्यामध्ये हे केले पाहिजेत का, की व्हॉल्टेअरचं जे प्रसिद्ध कोटेशन सांगितलं जातं की तुझं मत मला मान्य नसेल पण तुला ते मांडता यावं यासाठी मी प्रयत्न करेन. राईट टू क्वेश्चन क्रिटिसाइज व्हेरी फंडामेंटल आयडिया ऑफ डेमोक्रेसी, की प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारणं आणि क्रिटिसाइज करणं. म्हणजे ह्यात परत हे होतो का की राष्ट्रद्रोह म्हणणं कसं प्रॉब्लेमॅटिक आहे, म्हणजे कारण सेडिशनमध्ये काय म्हणलं की अगेन्स्ट गव्हर्नमेंट, डिसअफेक्शन क्रिएट करत असाल अगेन्स्ट गव्हर्नमेंट म्हणले, अगेन्स्ट नेशन नाही म्हटलं. त्यामुळे मग ते राजद्रोह हा त्यातल्या त्यात बरा शब्द आहे का आणि राष्ट्रद्रोह हे त्यापेक्षा सिव्हिअर गोष्ट आहे का. म्हणजे टर्मिनॉलॉजीबाबत आपण थोडंसं आग्रही असलं पाहिजे की नेमकं, कारण हे कायद्याचीच परिभाषा आहे सगळी बोलणं जे आहे ते. वेग डेफिनेशन ऑफ डिसअफेक्शन सब्जेक्ट टू डिफरंट इंटरप्रिटेशन टू व्हिम्स अँड फॅन्सीज, म्हणजे ज्याला जसं अपेक्षित आहे तसा तो अफेक्शनचा अर्थ लावतो का किंवा डिसअफेक्शनचा अर्थ लावतो का. म्हणजे कोणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल, प्रशासन असेल, एक्झिक्युटिव्ह असेल किंवा काही जजेस असतील, डिसअफेक्शनचा अर्थ काय, याचे काही एक परफेक्ट अशी वर्ड बाउंड लिमिट त्याला काही नाही आहे, चौकट नाही आहे की एवढ्या गोष्टी म्हणजे डिसअफेक्शन, असं काहीच नाही. ते केस बाय केस आपल्याला काही गोष्टी त्यामध्ये बघाव्या लागतात का. IPC अँड UAPA हॅव प्रोव्हिजन्स टू डील विथ डिस्टर्बिंग पब्लिक ऑर्डर, तुमचं पब्लिक ऑर्डरचे जर तुम्हाला एवढा कन्सेंट वाटतो आहे, तुमचा कन्सर्नचा विषय आहे असला पाहिजे, त्यासाठी IPCमध्ये बाकी काही प्रोव्हिजन्स आहेत आणि
UAPAमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत. त्यामुळं मग हे सेडिशन हा शब्दाला सगळा प्रॉब्लेम आहे का की राष्ट्रद्रोह किंवा राजद्रोह करण्याचा जो मुद्दा आहे. हिस्ट्री ऑफ मिसयूज पर्सिक्युट पॉलिटिकल डिसेंट, की आतापर्यंत 124 वापर कशासाठी झाला आहे, तर तो पॉलिटिकल डिसेंट कर्ब करण्यासाठी झालेला आहे, की त्याचं दमन करण्यासाठीच तो झालेला आहे का. एकूण म्हणजे केसेस बघितल्या की कोणाच्या गव्हर्नमेंटमध्ये कुणावर केस झाले आहेत, असं जर आपण सॅम्पल सर्वे काढला, आतापर्यंत झालेल्या सेडिशनच्या केसेस आहेत पोस्ट इंडिपेंडन्स 50पासून, आणि कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्याच्या विरोधी पार्टीचं सरकार आहे का नेमकं, असं आपण पर्सनल सॅम्पल सर्वे केला तर मग ते मिसयूज झाला आहे असं म्हणायला वावा आहे का, हा त्यातला मुद्दा आहे. आता समजा ज्युरिस्ट लोकांची काय मतं आहेत का की एकूण इव्हॉल्व कसं झालं आणि ज्युरिस्ट लोकांची काय मतं आहेत. KM मुन्शींनी काय म्हणलेलं असं, म्हणजे ते आग्रही होते की सेडिशन हे काढून टाकलं पाहिजे, सेडिशन हा शब्दच काढून टाकला पाहिजे. KM मुन्शी जे आहे की त्यांनीच ते अमेंडमेंट प्रपोज केली होती. रिमूव्ह सेडिशन फ्रॉम कॉन्स्टिट्यूशन आर्ग्युइंग दॅट इट्स स्कोप वॉज टू ब्रॉड टू कम्पॅटेबल विथ फ्री स्पीच, म्हणजे फ्री स्पीच बरोबर त्याच्या सुसंगत असेल असं नाहीच आहे ते, म्हणजे खूपच ब्रॉड आहे डिसअफेक्शन आणि सेडिशन हा शब्द म्हणलेला आहे इन डेमोक्रेसी. बट केदारनाथ सिंगमुळे ते रिएंट्री झाली असं एज नोरानींचं मत आहे. की केदारनाथ सिंगमध्ये काय म्हणलं की हे चालू केसमध्ये नाही आहे पण 124 कॉन्स्टिट्युशनल आहे. नोरानी यांचं असं मत होतं की हे अनकॉन्स्टिट्युशनलच घोषित करायला पाहिजे होतं का, जे म्हणलं की त्यांनी काय म्हणलं कॉन्स्टिट्युशनल आहे पण हे आत्ता तुम्ही जी केस घेऊन आलाय त्यात ते लागू होत नाही, पण 124 आहे त्याच्यामुळं ते हे झालं का, त्याला मान्यता मिळाली का सुप्रीम कोर्टाची. हे कॉन्स्टिट्युशनल असणं हा जो मुद्दा आहे ते त्यावेळेस अनकॉन्स्टिट्युशनल घोषित करण्याला अपेक्षित होतं असं एज नोरानी यांना वाटतं. एज नोरानी महात्माचे आहे ते. बाकी समजा काय की हे जिथून आलं आहे तिथं ब्रिटनमधले काही लोक आहेत महत्त्वाचे, त्यांनी काय म्हणलं आहे हे म्हणजे वापराबाबत काय मुद्दे मांडलेत. जोफ्री रॉबर्ट आणि अँड्रू निकोल जे त्यांनी बॅरिस्टर आहेत तिथले, त्यांनी काय म्हणलं आहे डेफिनेशन ऑफ सेडिशन इज फ्रायटनिंगली ब्रॉड अँड क्राईम हॅज बीन यूज इन द पास्ट टू सप्रेस पॉलिटिकल व्ह्यूज. वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठीचे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते कब करण्यासाठीच कायमस्वरूपी सेडिशनचा वापर केला गेलेला आहे, म्हणजे सेडिशनचा वापराचा मुद्दा आहे. म्हणजे हे त्यांनी कुठपर्यंत नेलं आहे समजा हे, तर हे सॉक्रेटिसपर्यंत नेलं आहे. समजा सेडिशनचा तुम्हाला प्रश्न आला आणि तुम्ही सॉक्रेटिसपासून सुरुवात केली तर त्या जास्त ॲप्रिशिएट होणार का. काय म्हणलं आहे स्टेट कंट्रोल ऑफ अनऑफिशियल आयडिया, हे स्टेटचं तेव्हापासूनच हे आहे नेचर जे आहे ते, की ज्या शासनाला किंवा स्टेटला राज्यसंस्थेला ज्या अनधिकृत गोष्टी वाटतात त्या नियंत्रित करण्यासाठी राज्यव्यवस्था अशा गोष्टीचा वापर करते का, की सॉक्रेटिसला विषाचा प्यायला लावण्याचा मुद्दा तो, की कारण तो आत्ता चालू व्यवस्था जी आहे त्याच्याशी वेगळं काहीतरी बोलतोय का त्याच्याबद्दल, आणि त्याचं एकूण जी शिक्षणाची पद्धती आहे त्यामुळे ग्रीकला काय अथेन्सला काही गोष्टी अडचणीच्या ठरतात का स्टेटला जे आहे. त्याचं शेवटचं जे होतं त्यात काय म्हणलेलं की आम्ही म्हणतो हे मान्य कर तुला सोडून देतो, नाही की तत्वासाठी उभा राहणार की नाही, म्हणजे शक्य नाही आहे ते सॉक्रेटिसला जे आहे ते. क्लेरीवर्ड यांनी काय म्हणलं आहे, ब्रिटनचे जस्टिस मिनिस्टर होते, न्यायमंत्री होते, ज्यांच्या काळातच 2009चं ते ॲबॉलिश झालेलं आहे ते ब्रिटनमधला जो कायदा आहे सेडिशनचा. फ्रीडम ऑफ स्पीच इज नाव सीन ॲज अ टचस्टोन ऑफ डेमोक्रेसी, की लोकशाहीची पूर्ववट आहे का, लोकशाहीचा तो पाया आहे का फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जो आहे तो. KM मुन्शीने काय म्हणलेलं होतं ॲक्च्युली जेव्हा डिबेट चालू होता कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीमध्ये, त्यामध्ये काय म्हणलं की दिस अमेंडमेंट सिक्स टू डिलीट वर्ड सेडिशन अँड यूज मच बेटर फ्रेझॉलॉजी, नवीन काहीतरी शोध शब्द आपण हे केले पाहिजेत, विच अंडरमाइन सिक्युरिटी ऑफ स्टेट ऑर टेन टू ओव्हरथ्रो स्टेट, की राज्याला उलटवून टाकणे आणि राज्याच्या सुरक्षिततेला धक्का आणणे, स्थैर्याला धक्का आणणे, असं काहीतरी शब्द आपण वापरले पाहिजेत, ना की राजद्रोह हा शब्द आपण वापरला पाहिजे. आणि ते अमेंडमेंट जी आहे ती कशाप्रकारे स्वीकारले गेलेला मुद्दा आहे. आपण बघितलेला मुद्दा की रोमेश थापर आणि ह्याची जी केस होती मद्रास स्टेट ऑफ मद्रास, त्यामध्ये पतंजली शास्त्रींचं आर्ग्युमेंट आहे ते म्हणजे गाजलेलं होतं. पतंजली शास्त्री सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते ते. काही केसेस अशा आहेत ज्या फेडरल कोर्ट जे होतं मी समजा म्हणजे प्री 1950 जे आहे ते, की भारतातलं जे फेडरल कोर्ट आहे ज्याला नंतर सर्वोच्च न्यायालय म्हणा लागले ब्रिटिशांच्या कालखंडातलं, तर त्याचं आर्ग्युमेंट वेगळं आहे 124A बद्दल. आणि जे फेडरलच्या विरोधात प्रिव्ही काउन्सिलमध्ये काही केसेस गेलेले आहेत, ह्यातली केस कोणती आहे किंग एम्परर वर्सेस सदाशिव नारायण भालेराव केस, जी प्रिव्ही काउन्सिलपर्यंत गेली होती. आणि मग प्रिव्ही काउन्सिलनं 124 बाबत काय मुद्दे मांडले, काय म्हणलं आहे ऑफेन कन्सिस्टेड इन एक्साइटिंग ऑर अटेम्प्टिंग टू एक्साइट इन ऑदर सर्टन बॅड फिलिंग टुवर्ड्स गव्हर्नमेंट अँड नॉट इन एक्साइटिंग ऑर अटेम्प्ट टू एक्साइट म्युटिनी ऑर रेबेलियर ऑर एनी सॉर्ट ऑफ ॲक्च्युअल डिस्टर्बन्स, की दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काय गव्हर्नमेंटबद्दल अफेक्शन डिसअफेक्शन क्रिएट करणं आणि म्युटिनी रिबेल व्हायलन्स असं करणं, हे प्रिव्ही काउन्सिलचे त्यामधले मुद्दे होते, की अनकॉन्स्टिट्युशनलच मानलं आहे 124 हे प्रिव्ही काउन्सिलनं, आणि फेडरल कोर्टानं ते कॉन्स्टिट्युशनल मानलेलं आहे. त्याच्याच विरोधात फेडरलच्या विरोधात ते तिकडे केस गेली होती का प्रिव्ही काउन्सिलमध्ये गेलेला मुद्दा आहे.
मॅडिसन यांचा मुद्दा झालेला आपला मागाशी सुरुवातीला जो म्हणले की फांद्यांचं त्यांनी उदाहरण दिले. काय म्हणलं आहे, इट इज बेटर टू लिव्ह फ्यू ऑफ इट्स नॉक्शियस ब्रँचेस टू देअर लक्झरियन ग्रोथ दॅन प्रूनिंग देम अवे टू इंजर द व्हिगर ऑफ दोज यील्डिंग द प्रॉपर फ्रुट्स. म्हणजे जी फळं आपल्याला चांगली मिळत आहेत त्याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. काही वेड्या वाकड्या वागणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्याला तोडायच्या नादात आपण मिळणारी फळे गमावून बसू का. एक्सप्रेशनचा जो मुद्दा आहे की पहिली अमेंडमेंटच आहे USची, त्यामध्ये त्यांना महत्त्वाचा मुद्दा आहे. त्रिपुरादामन सिंग यांचा आर्ग्युमेंट काय आहे की पहिली अमेंडमेंट आणि नेहरूंचं कॉन्ट्रीब्युशन ते नेहरूनच आहे का कॉन्स्टिट्यूशन आत्ताचं जे आहे ते. त्यामध्ये त्यांनी मांडलेला मुद्दा आहे की आत्ताचं जे 1949ला आपण स्वीकारलेलं वेगळं होतं आणि 1949 नंतर ते पूर्ण वेगळं आहे का. आणि आंबेडकरांचे काही मुद्दे त्यामध्ये मांडलेले आहेत की ज्युडिशरीचा रोल काय असावा ह्याबाबत आंबेडकरांनी काय निरीक्षणं नोंदवली आहेत की सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिक जस्टिस जर आपल्याला डिलिव्हर करायचं असेल तर स्टेटला कोणती ध्येय धोरणं राबवावी लागणार आणि ज्युडिशरीने त्यात हस्तक्षेप करता कामा नये का. म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि हा जो मुद्दा आहे DPSPचा आणि फंडामेंटल राईट्सचा जो डिबेट आहे. आणि मग आत्ताचं जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे 49 वेगळं होतं आणि हे त्रिपुरादामन यांचंच आर्ग्युमेंट आहे की आत्ता जे आहे हे नेहरूवियन कॉन्स्टिट्यूशनच आहे का किंवा सेकंड कॉन्स्टिट्यूशन त्याला म्हणलं आहे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि हे कॉलोनियल लेगसी नाही आहे असं त्यांनी एक आर्ग्युमेंट मांडलेलं आहे. इफ द कॉन्स्टिट्यूशन कम्स इन आवर वे देन शुअरली इट इज टाईम टू चेंज. नेहरूंनी CMना लिहिलेलं पत्र आहे. पण ते कंटेस्ट ऑफ लँड ॲबॉल्युशन आणि जमीनदारी ॲबॉल्युशन बाबतचे काही मुद्द्यांचा होता. फलिनारेमन यांनी काय म्हणलं, इमिनंट ज्युरिस्ट जे आहेत ते मेअर एक्सप्रेशन ऑफ हेट इवन कंटेम्प्ट फॉर वन्स गव्हर्नमेंट नॉट सेडिशन. म्हणजे फक्त एक्सप्रेस केलं मी माझा जो आहे ते द्वेष किंवा अप्रीती ज्याला म्हणलेला मुद्दा आहे. द्वेष हा जास्त टोकाचा शब्द आहे, अप्रीती हा त्यामध्ये वापरलेला शब्द आहे. आणि गव्हर्नमेंटबाबत कंटेम्प्ट जो आहे तो काही सेडिशन नाही आहे त्यांनी म्हणलेला मुद्दा आहे. लॉर्ड थॅकर्टनचा आर्ग्युमेंट आहे प्रिव्ही काउन्सिलमध्ये त्यांनी 124A बद्दल बोलताना काय मुद्दे मांडले ते काय म्हणलं आहे, द वर्ड सेडिशन डज नॉट ऑकर इन सेक्शन 124A. इट इज ओनली फाउंड ऑन ॲज अ मार्जिनल नोट टू सेक्शन 124A. म्हणजे 124A मध्ये सेडिशन हा शब्दच नाही आहे. तो मार्जिनमध्ये कुठंतरी लिहिलं आहे की वही जे असते किंवा पेपर जो असतो त्याच्या मायन्यामध्ये कुठंतरी ते लिहिलेलं आहे का. आणि मग त्यामुळे ते प्रॉब्लेमॅटिक कसं आहे. अँड इट इज नॉट ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ सेक्शन. म्हणजे मार्जिनमध्ये लिहिलेल्या गोष्टी ह्या सेक्शनचा भाग असतात का. कायद्याच्या भाषेत बोलायला गेलं तर की सेक्शनचे मुद्दे कोणकोणते आहेत. शेवटी काय म्हणलं आहे, समजा काही ज्युरिस्टची काय आपल्याला समजा कंपॅरेटिव्ह पण आपल्याला असे प्रश्न विचारू शकतात की इंडियन कॉन्स्टिट्यूशन सिग्निफिकंट जे फीचर्स आहेत त्याचे आणि काही तरतुदी महत्त्वाच्या आहेत ते आणि बाहेरच्या देशांचे कॉन्स्टिट्यूशन त्या कंपॅरेटिव्ह आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो जो की आपल्या सिलेबसचाच भाग आहे. इथं काय म्हणलं, एक उदाहरण दिलं आहे, कोर्ट ऑफ अपील ऑफ मलेशिया जे रिटायर्ड जज होते त्यांनी काय म्हणलेलं, आवर रिटन कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज फ्रीडम ऑफ स्पीच बट इट डज नॉट गॅरंटी फ्रीडम आफ्टर स्पीच. म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण बोलल्यानंतर काय होईल याचं स्वातंत्र्य नाही आहे का. स्टेटकडून मिळणारं ते कॉन्स्टिट्यूशन ती गॅरंटी आहे का. साऊथ आफ्रिकेच्या जजेसचं एक निरीक्षण यामध्ये मांडलं आहे, स्पीच इज रिअली फ्री ओनली व्हेन इट हर्ट्स. स्पीच इज ओनली फ्री ओनली व्हेन इट हर्ट्स हा त्यामागचा मुद्दा आहे. तर ही साधारणतः आपली 124A बाबतची चर्चा होती. आपण मुद्द्याचं एक समजा ओव्हरव्ह्यू घ्यायचा म्हणलं तर काय 124ची व्याख्या काय आहे, आर्टिकल आजचं काय आहे, त्याचे जे डिटेल्स आहेत शिक्षा वगैरे ते मुद्दे बघितले आपण, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं, कोणाकोणावरती केस दाखल झालेल्या होत्या आणि कशा प्रकारचे आर्ग्युमेंट आहे. काही केसेस बघितल्या सुप्रीम कोर्टाने कशा प्रकारे त्याला डील केलेलं आहे आणि त्याचे काही ज्युरिस्टचे काही त्यामध्ये मतं बघितले. तर एवढ्या आधारावर साधारणतः आपल्या 250 शब्दांची नोट आपली बनू शकते जे की आपल्याला जर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि 124A याच्या संघर्षाबाबत जर काही मुद्दे आले तर आपल्याला ते सेकंड पेपरमध्ये लिहिता येईल किंवा फर्स्ट पेपरमध्ये साधारणतः 30-40 शब्दातला हा डाटा आपल्याला त्यामध्ये ओतता आला पाहिजे की टिळकांबद्दल प्रश्न आला, गांधीजींबद्दल प्रश्न आला तर त्यामध्ये. आणि फंडामेंटल राईट्सबाबत जरी काय मुद्दे आले तर मग त्याचं हे तिथलं फंडामेंटल राईट्सची विसंगत असणाऱ्या तरतुदीबाबत काही प्रश्न आला तर त्यामध्ये आपण ही माहिती आपण ॲड करू शकतो आणि ज्युरिस्टची काही मतं लिहू शकतो. तरी साधारणतः आजची चर्चा होती. परत सिम्प्लिफाईडच्या पुढच्या भागात भेटूया. आत्ता थांबतो. धन्यवाद.